पोचवून देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्या मनामध्ये स्वतःबद्दलचा एक आदर भावना निर्माण होईल आणि सत्याच्या मार्गाने आपण चाललेलो आहोत, चुकीच्या पद्धतीने आपण वागत नाही, या पद्धतीनं आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होईल. म्हणजे वाईट गोष्टी सातत्याने आपल्याला हे कर असं सातत्याने खुणावत असतात. चांगल्या गोष्टी मात्र खुणावत नाही. चांगल्या गोष्टी स्वतः बिंबवण्यासाठी, स्वतःच्या मनावर त्यांचे संस्कार करण्यासाठी अत्यंत परिश्रम लागत असते. उद्यापासून एखादी बाब घ्या बुद्धाने सांगितलेली आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिकल करून पहा. खूप परिश्रम लागतात. खूप परिश्रम लागतात त्याला. पुढं जे वाईट आहे, 6 नंबर आहे यातला बुद्धाने काय स्वीकारल्यामधला 6 नंबरचा मुद्दा आहे. जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते मनात उत्पन्न होते. जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते मनातून ते सर्व मनात उत्पन्न होते. म्हणजे जे वाईट आहे आणि वाईटाशी संबंधित आहे ते सुद्धा मनातून निर्माण होते आणि जे चांगलं आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या ते अधीन आहे ते सुद्धा मनातच निर्माण होते. चांगल्या आणि वाईट या ज्या दोन्ही बाबी आहेत त्या आपल्या मनात, आपल्या अंतःकरणात, आपल्या मनातच निर्माण होत असतात. बऱ्याच गोष्टी आपण पाहतो की या जगात वाईटाला अंत नाही आहे. प्रचंड गोष्टी आहे वाईट आणि चांगल्या गोष्टीही तितक्याच आहेत. मग आपल्याला कोणत्या दिशेने आपण गेलं पाहिजे, आपण कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, या संदर्भात आपण खऱ्या अर्थाने स्वतःच्या मनाशी एक विशिष्ट निर्धार करणं गरजेचं आहे की जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहे ते आपण पूर्णतः त्यागलं पाहिजे आणि जे सकारात्मक आहे, न्यायप्रिय आहे, सत्यनिष्ठ आहे ते आपण स्वीकारणं गरजेचं आहे. चांगल्या वाईट गोष्टीचे मूळ स्थान हे व्यक्तीच्या मनामध्ये असते. या संदर्भात संत कबीर असं म्हणतात की मन के हारे हार है, मन के जीते जीत. जर मनात ठरवलं तर आपण हरतो आणि जर मनात ठरवलं की आपण जिंकणार आहोत तर आपण निश्चितपणे जिंकत असतो. मन के हारे हार है, मन के जीते जीत. मन हेच एखाद्या गोष्टीमध्ये हार पत्करायची की जिंकायचं याचं प्रमुख स्थान असते. सुरुवातीला मनाच्या पातळीवरच कोणतीही मानसिक प्रक्रिया जी असते ती सुरुवातीला मनाच्या पातळीवर घडून येत असते. म्हणून संत कबीराचा हा जो दुआ आहे, मन के हारे हार है, मन के जीते जीत, किंबहुना असंही त्या संदर्भात म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संत कबीराला गुरु मानलं, कबीरावर बुद्धाच्या विचारसरणीचा प्रभाव होता. कबीराच्या दोहामधून जे काही विश्लेषण केलं गेलेलं आहे ते बुद्धांनी सांगितलेला जो मध्यम मार्ग आहे, जो अनात्मवाद आहे, जो प्रतित्य समुत्पादाचा जो सिद्धांत आहे, हे सगळं संत कबीराच्या दोहामधून स्पष्ट होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत कबीराला आपल्या गुरुस्थानी मानलं होतं. मनाने एकदा हारलेली व्यक्ती जी आहे त्याचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही आणि मनाने जिंकलेली वस्तू, मनाने जिंकलेला जो व्यक्ती असतो त्याचा विजय कोणीच रोखू शकत नाही. म्हणून मनावर सुरुवातीला विजय मिळवणं गरजेचं आहे. आपल्या मनात कितीही वाईट विचार येत असतील तरी आपण त्या विचाराचा त्याग केला पाहिजे आणि मनावर विजय मिळवून बुद्धाने सांगितलेल्या मार्गावर आपण मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. बुद्धाच्या मते आपल्या मनातील विचारावरून आपल्या चांगल्या किंवा वाईट कृती या सातत्याने घडत असतात. मनात विविध स्वरूपाचे विकार, वासना, राग, द्वेष, लोभ, मत्सर, दुःख या विविधांगी स्वरूपाच्या भावना सातत्यानं निर्माण होत असतात आणि त्याचप्रमाणे दया, प्रेम, करुणा, सौदार्य, आदरभाव, इतरांविषयीचा आदरभाव या भावना सुद्धा आपल्या मनातच निर्माण होत असतात. मग यातल्या चांगल्या कोणत्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीचा, सकारात्मक गोष्टीचा आपण स्वीकार करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी बुद्ध म्हणतात. एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर एखादा विद्यार्थी परीक्षेत चांगले गुण, एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये जर चांगले गुण आले तर त्या विद्यार्थ्याच्या मनात इतरांविषयीचा द्वेषभाव निर्माण होईल की हा माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे, हा नापास होणार आहे. तर आपल्या यशाने आपण इतराबद्दलचा मत्सर, द्वेष सुद्धा आपण करता कामा नये. तर त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या अंतःकरणात
अधर्माव असणं गरजेचं आहे. यावरून या ठिकाणी असं स्पष्ट होते की चांगले वाईट जे काही विचार असतात ते सुरुवातीला आपल्या मनाच्या पातळीवर निर्माण होत असतात आणि त्यावरच आपली कृती जी असते, आपण कोणती कृती करणार आहोत ते पूर्णतः त्यावर अवलंबून असते. पुढचा मुद्दा आहे, ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांचा पावला मागोमाग गाडीची चाके जातात, त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंबहुना कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धम्माचं सार बुद्धाने सांगितलेलं आहे. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी बुद्धाची जी ओळ आहे ती भगवान बुद्धाच्या धम्मपदातून घेतलेली आहे. आणि धम्मपदात बुद्ध म्हणतात की मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती वा ततोनं दुःखम न वेती चक्कम वहतो पदम. म्हणजे ज्याप्रमाणे बैलाच्या मागोमाग त्या बैलबंडीचं त्या गाडीचं चाक हे सातत्याने जात असते, बैलाच्या मागोमाग हे त्या गाडीचं चाक सातत्याने जात असते, त्याच पद्धतीनं आपलं मन जे आहे ते चांगल्या वाईट स्वरूपाच्या कृती घडवून आणत असते. म्हणजे मन बुद्धानं सर्वश्रेष्ठ जर कोणाला मानलं असेल ते कशाला मानलं? मनाला मानलं. कारण मनातूनच हे संपूर्ण स्वरूपाचे विचार हे सातत्यानं निर्माण होत असतात. काय करायचं, कोणत्या स्वरूपाची सकारात्मक कृती करायची, चांगली कृती करायची, नकारात्मक कृती करायची, हे सगळं आपल्या मनातून आपल्या मनाच्या पातळीवर सुरुवातीला ते निर्माण होत असते. म्हणून बुद्धांनी त्यांच्या धम्मपदामध्ये या स्वरूपाची गाथा त्यांनी सांगितलेली आहे. मनोपुब्बम धम्मा मनोसेट्ट मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती ततोनं दुःखम वेती चक्कम वहतो पदम. चक्कम वहतो पदम. बैलाच्या मागोमाग त्या गाडीचं चाक जात असते. तुमच्या विचाराच्या मागोमाग त्या पद्धतीची कृती ही घडून येत असते. तुम्ही ज्या पद्धतीचा विचार कराल त्याच पद्धतीची कृती तुमच्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. आता बुद्धाच्या शिकवणुकीचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे पापकृत्य टाळणे. पापकृत्य टाळणे म्हणजे वाईट, इतरांचं वाईट होईल अशी कुठलीही कृती आपल्याकडून घडता कामा नये. कुठलीही वाईट गोष्ट आपण करता कामा नये. यालाच धम्मपदामध्ये याचा उल्लेख आहे. आणि बुद्ध म्हणतात की सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा. सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित पर्योदपनं येतन बुद्धानं शासना. कुठलंही पापकर्म करणार नाही तर काय करेल? कुशल अशा कर्माची उपसंपदा मी ग्रहण करेल, धारण करेल. सचित पर्योदपनं येतन बुद्धानं शासना. माझं चित्त जे आहे ते मी कशा स्वरूपाचं ठेवील? कुशल अशा स्वरूपाचं चित्त मी माझं ठेवण्याचा प्रयत्न करेल. हीच बुद्धाची शिकवण आहे, हीच बुद्धाची उपसंपदा आहे. म्हणजे कुठल्याही पापकर्म का कोणत्याही स्वरूपाचं पापकर्म आपण करता कामा नये. तर नेमकं काय केलं पाहिजे? तर आपण कुशल अशा स्वरूपाचं कर्म केलं पाहिजे. आणि नेमकी हीच बुद्धाची शिकवण आहे. हेच बुद्धाने आपल्या विविधांगी स्वरूपाच्या उपदेशाच्या माध्यमातून सांगितलं आहे की पापकृत्य आपण सातत्यानं टाळली पाहिजे. जर सपोज आपल्या हाती एखादी महत्त्वाची वस्तू सापडली तर ती आपण ज्या व्यक्तीची ती वस्तू आहे त्या व्यक्तीला ती आपण परत करण्याचा प्रयत्न करतो. कारण पाप लागू नये, माझ्यावर दोषारोप होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आपण त्या वस्तूच्या मूळ मालकाला शोधतो आणि त्या व्यक्तीपर्यंत ती वस्तू आपण पोहोचून देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे कुठल्याही वाईट स्वरूपाचं कर्म मी करणार नाही. माझ्या हातून कुठल्याही स्वरूपाचं पापकृत्य घडू नये. माझ्या हातून कुशल स्वरूपाचं कर्म घडावं, चांगलं कृत्य माझ्या हातून घडावं यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेल. आणि हीच खऱ्या अर्थानं बुद्धाची शिकवण आहे असं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. पुढचा मुद्दा असा आहे की त्यांच्या शिकवणुकीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वांचे पालन करण्यात आहे. खरा धर्म कशात आहे की
या ठिकाणी गेले 29 दिवसापासून ग्रंथ वाचनाचं काम सुरू आहे. अत्यंत कुशल अशा स्वरूपाचं कार्य या ठिकाणी सदैव मस्के बुद्ध विहारामध्ये घडत आहे. आणि घरी जाऊन किंवा समाज जीवनामध्ये राहत असताना, जगत असताना, वावरत असताना आपण इतरांचा द्वेष करत असू, वाईट बोलत असू, एखाद्याचा अनादर करत असू, तर आपण या ठिकाणी ग्रंथ वाचन करतो आहे याला मुळीच अर्थ शिल्लक राहत नाही. खूप बुद्धाचा उपदेश आपण मोठमोठ्यानं ऐकायचा, शिकायचा, धारण करायचा, गाथा खूप मोठमोठ्यानं म्हणायच्या, अगदी पाठ होईपर्यंत. आणि इथून बाहेर निघालं काय करायचं? पापकृत्य करायची, वाईट वागायचं, इतरांचा अनादर करायचा, इतरांबद्दल वाईट बोलायचं. याला बुद्धाने पापकृत्य म्हटलेलं आहे. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी असं म्हणतात की बुद्धानं असं सांगितलंय की आपल्यावर या ठिकाणी बुद्ध म्हणतात की खरा धर्म हा कुठं आहे? धर्मग्रंथात नाही आहे, तर तो कुठं आहे? व्यक्तीच्या आचरणाला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे. आपलं आचरण शुद्ध असलं पाहिजे, आपल्या आचरणातून इतरांबद्दलचा आदरभाव दिसला पाहिजे, आपण सत्याच्या न्यायाच्या मार्गाने चाललं पाहिजे, आपण जसं स्वातंत्र्य उपभोगतो आहे तसंच इतरांनाही आपण स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या कोणत्याही गोष्टीतून किंबहुना कोणत्याही कृतीतून इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल अशा कुठल्याही स्वरूपाची कृती आपल्या हातून घडता कामा नये. म्हणून या ठिकाणी खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून तो कुठे आहे? वेगवेगळ्या तत्वाचं आचरण करण्यामध्ये खरा धम्म आहे. पहा, धम्मपदामध्ये या संदर्भात एक गाथा आहे. न तेन अरियो होती येन पानानी हिंसती अहिंसा सब्ब पानानं अरियोती पहुच्यती. या पालिगाथेचा, या धम्मपदातील पालिगाथेचा अर्थ असा आहे की जो प्राणीमात्रांची हिंसा करतो तो खरा मनुष्य होऊ शकत नाही. उलट जो प्राणी माणसाबद्दल अहिंसेचा भाव ठेवतो, त्या प्राणी माणसाबद्दल जो आदराने वागतो, सन्मानाने वागतो, दयाभाव, करुणा या भावना इतरांविषयी ज्या व्यक्तीच्या मनामध्ये असतात तोच खरा आर्य व्यक्ती होय, तोच खरा श्रेष्ठ व्यक्ती होय, असं भगवान बुद्धाने धम्मपदाच्या एका गाथेमध्ये म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती जर रोज सातत्यानं वेगवेगळ्या स्वरूपाचे धार्मिक ग्रंथ वाचत असेल, खूप सारी पूजा अर्चा करत असेल आणि त्याचं आचरण जर शुद्ध नसेल तर त्याला धर्मग्रंथाचं मोठमोठ्यानं पठण करण्यात कुठल्याही स्वरूपाचा अर्थ राहत नाही. म्हणून आपलं आचरण हे सातत्यानं आपण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी म्हटलं इथं की बुद्धाचा धर्म ही स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय? बुद्धाचा धर्म ही केवळ आणि केवळ बुद्धानं मिळवलेल्या ज्ञानाचीच निर्मिती आहे. त्यासाठी बुद्धानं खूप प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, खूप श्रम घेतले, खूप वेगवेगळ्या स्वरूपाच्या बाबी बुद्धाने करून पाहिल्या, किंबहुना बुद्धाला त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. आणि ज्या काही मोजक्या बाबी निष्पन्न झाल्या त्या बुद्धाने नव्या स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. बुद्धानं जे काही मांडलं त्यातलं थोडं जे होतं तेच जुन्यामधलं आहे. बुद्धानं सर्वस्वी नवा धर्म आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे असं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणजे बुद्धाचा धम्म हा फक्त आणि फक्त बुद्धाची निर्मिती होती. एक हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. एक जातक कथा अगदी 2 मिनिटाची आहे, ती सांगतो. एक वाराणसी नावाची नगरी असते आणि त्या वाराणसीचा तो राजा असतो. त्या राजाला शिकारीचा खूप छंद असतो. तो दररोज शिकारीसाठी जंगलामध्ये जातो आणि जंगलामध्ये जाऊन जे हरणांचा कळप असतो त्या हरणांची तो शिकार नित्यनेमाने करतो. मग राजाचं इतकं भय त्या जंगलातील जनावरांमध्ये, विविध प्राण्यांमध्ये इतकं पसरलेलं असते की हरणांचा जो कळप असते त्यांच्यामध्ये पूर्णतः भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असते. आणि राजा जंगलात जसा शिरतो अगदी तसंच वेगवेगळे प्राणी भयानं इकडे तिकडे पडतात, अनेकांना इजा होते. अनेक हरणं त्या
इकडे तिकडे पळण्याच्या नादात मृत्युमुखी होतात, किंबहुना राजासुद्धा काही हरणांची शिकार करतो. असं चोहीकडे त्या जंगलामध्ये त्या राजामुळे भीतीचं वातावरण असतं. अशा वेळेला त्या हरणांचा जो प्रमुख असतो तो खूप दयाळू असतो, श्रद्धाळू असतो, त्याच्या मनामध्ये अपार करुणा असते. तो एक दिवस असं ठरवतो की हे रोज रोज राजा जंगलामध्ये येतो आणि इथं प्राण्यांची हिंसा करतो, माझ्या कळपातील अनेक हरिणी मृत्युमुखी पडलेले आहे, यातून आपण काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग तो काय करतो की तो राजाकडे जायचा निर्णय घेतो आणि त्या पद्धतीनं तो राजाकडे जातो. त्याला म्हणतो तह, मांडवली वगैरे असे वेगवेगळे शब्द आहे. राजाकडे जातो आणि म्हणतो की हे राजा, तू रोज रोज जंगलामध्ये शिकारीसाठी येतो आणि त्यामुळे चोहीकडे भीतीचं वातावरण जंगलामध्ये पसरलेलं आहे. हे वातावरण जर थांबवायचं असेल तर आपण एक निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं तो त्या हरणाच्या कळपाचा प्रमुख आपली इच्छा बोलून दाखवतो की तू दररोज जंगलामध्ये येऊन शिकार करण्यापेक्षा मीच दररोज एक हरिण तुमच्याकडे राजवाड्यामध्ये पाठवत जाईल. राजा खुश होतो की मला आता जंगलामध्ये जायचं काही काम नाही, आपल्याकडेच शिकार स्वतः चालून येणार आहे. आणि दोघांमध्ये त्या प्रकारचा तह हा निश्चित होतो. दररोज एक हरिण, तो त्या हरणाचा कळपाचा जो प्रमुख असतो तो दररोज एक हरिण त्या राजवाड्यामध्ये राजाकडे पाठवते. ही दिनचर्या अगदी नित्य नेमाने सुरू असते. एकदा एक हरणी गर्भवती असते. त्या गर्भवती हरणीचा राजाकडे जायचा क्रमांक लागतो, नंबर येतो त्याचा, त्या हरणीचा. ती हरणी अगदी भीतीने त्या हरणीचा थरकाप उडतो आणि ती त्या हरणाच्या कळपाचा जो प्रमुख असतो त्या प्रमुखाकडे येते आणि म्हणते, माझ्या पोटामध्ये बाळ आहे आणि मी अशा अवस्थेमध्ये राजाकडे नेमकं कसे जाऊ, माझ्या पोटातील बाळाने अद्याप हे सुंदर असं विश्वसुद्धा बघितलेलं नाही, सृष्टी बघितलेली नाही. अशा स्वरूपाची करुणा ती गर्भवती हरणी भागते की हे प्रमुखा, माझ्यावर दया करा, माझ्याविषयी करुणा भाव दे. आता तो हरणांचा जो प्रमुख असतो, हरणाच्या कळपाचा जो प्रमुख असतो, तो खूप सुरुवातीला सांगितलं खूप दयाळू असतो. हरणीची खूप दया त्याला येते आणि तो म्हणतो की राहू दे आता, तू मीच राजाकडे जातो. त्याप्रमाणे तो त्या हरणाच्या कळपाचा प्रमुखच स्वतः राजाकडे जायला निघतो. त्या हरणाच्या कळपाच्या प्रमुखाला बघून राजा आश्चर्यचकित होतो की इतके सर्व हरिणी तुझ्या कळपामध्ये असताना तू स्वतः कसं काय इथं आलास. यावर तो हरणाच्या कळपाचा प्रमुख सर्व हकीकत सांगतो की असं असं घडलेलं आहे. ती हरणी गर्भवती आहे, ती माझ्याकडे आली होती, ती रडत होती. त्या हरणीच्या पोटामध्ये जे बाळ होतं त्या बाळाने अद्याप सुंदर विश्व पाहिलं नाही, ती खूप रडत होती, दयाभाव करुणाभाव मागत होती आणि मला वाचव अशा स्वरूपाची याचनासुद्धा ती हरणी करत होती. हे सर्व घटना ऐकून राजाच्या मनात सुद्धा त्या ठिकाणी करुणाभाव निर्माण होतो, दयाभाव निर्माण होतो. राजाच्या मनातील जो दररोज एका हरणाची शिकार करण्याचा जो विचार असतो तो नष्ट होतो आणि त्याच्या मनात सुद्धा सर्व प्राणीमात्राबद्दल आपण अहिंसा बाळगली पाहिजे हा भाव त्या राजाच्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणजे वैरानं वैर वाढत असते आणि मैत्रीनं मैत्रीसुद्धा वाढत असते, शांतीनं शांती वाढत असते. म्हणून इतराबद्दल, सर्व प्राणीमात्राबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये दयाभाव असणं गरजेचं आहे, करुणा असणं गरजेचं आहे. हेच या जातक कथेच्या माध्यमातून इथं स्पष्ट होते. या ठिकाणी आज मला तुम्ही सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घेतलं, याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. साधू साधू साधू. डॉक्टर सागर गवई सरांनी अतिशय सुंदर हे निरूपण केले आणि आजचा विषय होता मन, जे की आम्हा सगळ्यांचं अतिशय महत्त्वाचं आहे.
मन म्हणजे सगळ्यात चंचल गोष्ट आहे. हवापेक्षाही विजेपेक्षाही सगळ्यात चंचल जी गोष्ट आहे ते मन आहे. आणि ज्यानं आपल्या मनावर ताबा ठेवलेला आहे, ज्याचं मन आपल्या ताब्यामध्ये आहे, तो सगळ्यांच्या मनावर राज्य करतो. प्रत्येकाच्या मनावर तो राज्य करतो, कारण त्यानं त्याच्या मनातून अवगुण टाकलेले असतात. आणि हा जो आजचा विषय आहे मनाचा, तो या आपल्या धम्मामधील हा महत्त्वाचा विषय सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मांडला, समजावून सांगितला. उद्याला पौर्णिमा आहे, परवाला पौर्णिमा आहे. उद्याच आपण भोजनदानाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. सर्व तयारी झालेली आहे, सर्व साहित्य वगैरे सर्व झालेले, कोणती अडचण नाही. तर मला असं वाटतं उद्याला आपण थोडं जरा लवकर जर आलो 5 वाजता, पाण्या पावसामुळे आपण 5 ते 5:30पर्यंत सुरू करू, म्हणजे अंधार पडायच्या आतमध्ये सगळ्यांचं भोजन वगैरे व्यवस्थित होईल आणि तो कार्यक्रम आपण लवकर संपन्न करावा असं मला वाटतंय. आपण वेळ काय ठेवावी उद्याची साधारणतः 5-5:30 ठीक आहे का? आहे की नाही 5ला? आणि 5:30ला आपण सुरुवात करू. मग इथे थोडंफार वाचन घेऊ, पौर्णिमेच्या बद्दल माहिती सांगू आणि मग भोजन दानाला सुरुवात करू. कासारेंच्या त्यांचं नाव काय? विनय. आणि त्यांनी सुद्धा धम्मदान चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. त्यांचा वाढदिवसही आपल्याला साजरा करायचा आहे आणि खीरदानीचं सुद्धा नियोजन आहे. तर अशा सगळ्या भरभरून सगळ्या गोष्टी आपल्याकडून इथे सकारात्मक विचाराने येत आहेत आणि भरगच्च असा हा इथे प्रत्येक दिवशी हा कार्यक्रम पार पाडला जात आहे. आजचे जे दाते आहेत, आयुष्यमान समाधान बनसोड साहेब आणि सीमाताई बनसोड यांच्याकडनं आजचं हे आपला प्रसाद आहे. तो प्रसाद आपण त्यांनी आजच्या दिवशी आणलेला आहे. तर प्रार्थना घेऊन आणि काय म्हणायचं? हो ना. आयुष्यमान सीमाताई बनसोड, आयुष्यमान समाधान दादा बनसोड यांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे. आशाताई खंडेलवाल खंडेराव आशाताई खंडेरावांना विनंती करतो आपण यांचा सत्कार करायचा आहे. आणि आयुष्यमान पवार साहेबांना विनंती करतो आपण बनसोडे साहेबांचा सत्कार करायचा आहे. या पवार साहेब, पवार ताई तुम्ही पण या ना सोबत या. हो. आणि जाधव मामा बरोबर, आपण सुद्धा या. दोघांचे घर जवळच आहेत. आणि आयुष्यमती आशाताई ह्या आयुष्यमती सीमाताई बनसोड यांचा सत्कार करतील. आणि आपल्या पवार ताई सुद्धा, आमच्या जाधव मामी सुद्धा आहेत. खूप छान. टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करा. तुम्ही दाबू नका, एक बाजूला सगळे. आयुष्यमान समाधान बनसोड साहेब यांची जम्मू काश्मीर या भागामध्ये सर्व्हिस झालेली आहे. ते नायक म्हणून होते. आयुष्यमान पवार साहेब आणि जाधव साहेब हे काय ताई? ही दवा मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा दुःखावरील ही दवा,
मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. दुःखाने विश्वासारे हे तुडुंब भराले आहे रे. व्याधी व्यथा जरा मरण तुझीच वाट पाही रे. जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. मोहामुळे तृष्णेमुळे दुःखाची होई निर्मिती. अनेक दुःख वेदना कुकर्माची परिणिती. पुसावे सारे आसवा ठेवावे दूर वैरवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म शिकवितो नीती मैत्री भावना अरुणदादा, प्रीती अरुणदादा. से अनुभवा. आपण धम्मास ओळखा लावा कसोटी पारखा. हा सत्य सत्य सारखा झालास विश्व लाडका. अष्टांग मार्ग ही दवा सतधम्माचा गोडवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा हवा दुःखावरील ही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. जाता जाता प्रसाद मैत्री भावनेचा, मैत्री भावनेचा, मैत्री भावनेचा नाश होतो पर्यावरणाचा. मैत्री पर्यावरणाचा. तीन पाच आठ आचरुणी तत्व, आचरणी तत्व तुम्हा आम्हाला सांगून गेले बोधिसत्व. तुम्हा आम्हाला सांगून गेले बोधिसत्व. बोधिसत्वाच्या बुद्धीपणाने आलोय आलोय नाव गाजले क्षणात झाले रंकाचे राव. नाव गाजले क्षणात सारे रंकाचे राव. प्रज्ञाशील करुणाता मैत्रीचा मैत्रीचा गुण. प्रसाद घे गुणरत्नाता सोड अभिमान. प्रसाद घेऊन रत्नाचा सोड अभिमान. प्रसाद घ्यावो सर्व मिळोनी, नंतर घ्यावो शिलेचे पाणी. शिलेच्या पाण्याचा ज्ञानावो घोट. शुद्ध करावे आपल्या मनास, बुद्धाच्या मार्गाने चालावो नीट. धम्माच्या मार्गाने चालावो नीट. संघाच्या मार्गाने चालावो नीट.
भीमाच्या मार्गाने चालावो नीट बुद्ध भगवान की जय भीम भगवान की जय